आहे ते सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलं। कारण फडणवीस सरकारनं जो कायदा केला त्यामध्ये जे आरक्षण त्यांनी मांडलं होतं ते हायकोर्टामध्ये मंजूर झालं, पण सुप्रीम कोर्टाने नामंजूर केलं। म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जे नामंजूर करण्यात आलेलं आहे त्यावर उपाय काय आहे त्याच्यासाठी ती कमिटी नेमली आणि म्हटलं ते करा तुम्ही आणि ते आरक्षण वेगळं आरक्षण मराठा समाजाला घ्या, हे आमचं पहिल्यापासूनचं आमचं जे आहे म्हणणं आहे। आणि त्याप्रमाणे मग ते शुक्रे आयोग जो आहे आता ते त्याच्यामध्ये काही मी जात नाही की मग मागच्या काही सदस्यांनी राजीनामा दिला वगैरे वगैरे त्या गोष्टी आणखीन आहेतच। आणि विक्रमी वेळेमध्ये जे आहे 2.5 कोटी घरांचं जे आहे सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलं गोखले इन्स्टिट्यूट तर्फे, ते सुद्धा आहे, ठीक आहे। आणि मग आज जो आहे त्याने कॅबिनेट समोर आणि नंतर विधान मंडळामध्ये हे बिल मांडलं की 10% आरक्षण जे आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला देण्यात यावं आणि त्यामध्ये मराठा समाज कशा रीतीनं मागास आहे ते त्यांनी जे आहे शुक्रे समितीचा जो काही अभ्यास होता, गोखले इन्स्टिट्यूटने जी काही माहिती गोळा केली होती त्या माहितीच्या जोरावर त्यांनी ते मांडलं आणि अर्थातच एकमुखानं जे आहे ते मंजूर झालं। आम्ही सुद्धा विरोध करण्याचा काही प्रश्न नव्हता, त्यामुळे आम्ही सुद्धा सांगितलं की ठीक आहे करा, कारण आम्ही स्वतःच सांगत होतो की वेगळं द्या आणि जर वेगळं देत असताना आम्ही विरोध करणं हे काही बरोबर नव्हतं। परंतु तरीसुद्धा जे आहे मी विधानसभेमध्ये उठून बोलण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी मला सांगायच्या होत्या, परंतु जे आहे त्या विधानसभेमध्ये काय झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणालाच बोलायला मिळालं नाही। मला जे काही 4-5 मिनटं बोलायला मिळालं तेवढे मी ते काही बोललो। आता वेगळं आरक्षण दिल्यानंतर जरांगे आता परत असं म्हणतोय की आम्हाला हे आरक्षण नाही, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे। त्याला आमचा सक्त विरोध आहे। त्यांना वेगळं आरक्षण ते द्या। ओबीसी मध्ये अगोदरच 54% समाज आहे, लोक आहेत, 374 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये मराठासारखा बलदंड समाज जर येऊन बसला तर कुणालाच काही मिळणार नाही। मराठा समाजाला वेगळं आरक्षण आता जर सरकार देत आहे 10% केवळ एका जातीला, इथे तर आमच्या अनेक जातींना मिळून 17% आरक्षण आहे 374 जातींना आणि तिथे फक्त एका जातीला 10% आरक्षण आहे। तर त्यांनी आता ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा? त्याचबरोबर आमचं जे कुणबीकरण जे काही चाललेलं आहे राज्यामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिले जात आहेत, त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत। मागे सुद्धा ते पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवले। उदाहरणार्थ